वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। नमस्कार 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 मंडळी, मी आशिष मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। म्हणजे आज आपण आलेलो आहोत गिरगावात निकतवरी लेन येथे आणि तुम्ही बघताय की माझ्या मागे एक भव्य मूर्ती आहे गिरगावचा राजा म्हणून। 1983 साली टाइम्स ऑफ इंडियाने स्वतः गिरगावचा राजा या नावाने सन्मानित केलेले ह्या बाप्पाला आणि 22 फुटाची ही उंची असते आणि शाडूच्या मातीपासून ही मूर्ती बनवलेली आहे। आणि ह्या वर्षी ह्या मंडळाचं 98वं वर्ष आहे आणि त्यामुळे त्या निमित्ताने पर्यावरणपूरक वस्तूंपासून काही 98 वस्तू बनवल्या गेलेल्या आहेत, त्या सगळ्या इथे मांडलेल्या आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे 851 किलोचा मोदक इथे बनवलेला गेला आहे ह्या वर्षी आपल्या ह्या बाप्पाच्या निमित्ताने। आणि दुसरी गोष्ट अजून एक मला सांगायला खरं तर अभिमान वाटतोय आणि इथे आंतरराष्ट्रीय रेकॉर्डची एक नोंद झालेली आहे की सगळ्यात मोठा फेटा हा आपल्या ह्या बाप्पाचा असतो। त्या सुंदर आणि अशा मोहक बाप्पाचं दर्शन घेऊन आपण सुरू करूया आपल्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। देवा तुझ्या चरणावर माथा मी ठेवतो, आशीर्वाद दे आम्हा दान हेच मागतो। मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे। ताई तुमचं नाव सांगा। माझं नाव प्रिया दत्तप्रसाद शिरसाट। आणि माहेर कुठलं? माझं माहेर मुंबईचंच, सासर पण मुंबई गिरगाव। असं काय गणेश उत्सव तुम्ही साजरा करायचा, काय एखादा तो प्रसंग अशी आठवण लक्षात आहे तुमच्या? अच्छा, आमच्या गावी ऍक्च्युली गणपती साजरा करतो कारण तो आमचा एकत्र फॅमिलीचा असतो माहेरी। अच्छा। आणि खूप मजा येते, म्हणजे गावी गणपती म्हणजे एक दिवाळीच असते गावची। गावी दिवाळी नाही करत, गणपती म्हणजेच दिवाळी असते, तर खूप मजा येते गावी। बरं, ह्या वर्षी बाप्पाकडे काय मागणं आहे? माझं गणपती बाप्पांकडे एकच मागणं आहे, माझा मुलगा ऍक्च्युली इंजिनिअरिंगच्या इंटरन्सला आहे, तर त्याला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळावं हीच इच्छा आहे। तुमची इच्छा लवकरात लवकर बाप्पा पूर्ण करेल। आपण ताईंची बोलूया। माझं नाव पल्लवी राजू देसाई। पल्लवी ताई, माहेर कुठलं? माहेर हेच गिरगावात। आपलं गिरगावात। आणि सासर? सासर माझं राजापूर। माहेर येतो गणपती बाप्पा येतो? हा, इथे आमचा 1.5 दिवस गणपती असतो। आता आज रात्रीचा जाईल, 1.5 दिवसाला जाईल। आणि लहानपणापासून आम्ही आमचा गणपती इकडेच, सासरी आम्ही असं नाही जात, गणपती आमचा इकडेच असतो, मी माहेरीच असते। असा प्रसंग कुठला आठवतोय तुम्हाला जो सांगावासं वाटतोय, जो अविस्मरणीय, जो कधी विसरू शकत? अविस्मरणीय म्हणजे मी इथेच लहानाची मोठी झाले, आमच्या वाडीतला गणपती इकडचा आणि माहेरचा गणपती। म्हणजे पूर्वी आमच्याकडे भजन बिजन सगळं व्हायचं, आता जरा माणसं प्रत्येक जण कमी झालीत, पण पूर्वीची जी मजा होती ती आता नाही। बरं, यावर्षी बाप्पाकडे काय मागण्या आहेत ताई? माझ्या इच्छा तशा पूर्ण गणपती बाप्पांनी पूर्ण केलेल्याच आहेत। आता जे काय आहे ते सुखी जीवन आणि माझ्या मुलीसाठी माझ्या मुलीचं आयुष्य पूर्ण व्यवस्थित जाऊन दे, बाकी काही नक्की नक्कीच होणार। बरं, आता एक प्रश्न मंजुषाचा कार्यक्रम असतो आमचा, ज्याच्यामध्ये मी एक प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल दोघींपैकी तर आधी टाळी वाजवायची आणि जोरात टाळी पाहिजे। हां बरं, प्रश्न असा आहे, अष्टविनायकांपैकी 3 गणपती बाप्पांची नावं सांगा। आधी ताईने 1 मिनिट। मोरेश्वर, चिंतामणी, बल्लाळेश्वर। वा, खूप खूप छान। आणि पहिल्यांदा ह्या ताईने उत्तर दिलेलं आहे, पण आम्ही दोघींना मिळून आम्ही प्रस्ताव देणार आहोत 16 सख्यांचा कडून। खूप खूप अभिनंदन तुम्हा दोघींचं, खूप खूप अभिनंदन आणि खूप छान वाटलं। बोला माझ्याबरोबर, गणपती बाप्पा मंगलमूर्ती। 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार। 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार। आपल्या ह्या गणेश उत्सवामध्ये हा घोष करताना खरंच इतकी धमाल येते आणि मी तर म्हणतो ना की आपल्या घरातील जे छोटी छोटी मुलं आहेत, जी माझ्यासारखी, त्यांना असं मनमुराद आरडाओरडा करण्याची एक हक्काची संधीच मिळेल। गणपती बाप्पा घरी आलेले आहेत तेव्हा सगळीकडे अगदी आनंदाचं वातावरण आहे। याच आनंदाच्या वातावरणात सुरू करूया आपला धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल। आणि आता सुरू करूया आपल्या खेळांना, कारण मला माहिती आहे
तुम्ही खेळांसाठी वाट बघतायत, कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. पण त्याआधी आपल्या पहिल्या खेळामध्ये काही ताई सहभागी होणार आहेत. त्या ताईंमधून 10 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, 10 ताईंमधून 5 ताई जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये, आणि 5 ताईंमधून 2 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. आणि त्यातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी, आणि ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा बघूया कोण पटकवतंय हुकमाच्या राणीचा मान. चला तर मग जाऊया आपल्या खेळांकडे. आपल्या पहिल्या खेळामध्ये 14 ताई सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकीच 10 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. आता बघूया कोण आहेत त्या 10 ताई आणि कोण आहेत त्या 4 ताई ज्या बाद होणार आहेत. हा, आणि हा पहिला जो खेळ आहे, ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली, हसली ती फसली. हा, खेळाचं नाव काय आहे? हसली ती फसली. अरे बापरे, हसली ती फसली. बर. हा, हसली ती ओहो, फसली. क्या बात आहे. हसली ती फसली. ओहो, हरकत नाही, ठीक आहे. कळलेलं सगळ्यांना कळलेलं आहे. हा, नाव कळलेलं आहे. आता हा खेळ असा आहे की संगीत सुरू होईल, त्या संगीतावरती सगळ्या ताईंनी नृत्य सादर करायचं आहे. ठीक आहे, आणि एका क्षणी मी म्हणणार आहे मी स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. अजिबात हसायचं नाही, हलायचं नाही, आणि डोळे मिचकवायचे नाहीत, आणि स्टॅच्यू म्हटल्यावर सरळ उभं राहायचं नाही. ठीक आहे, कळलंय तुम्हाला? चला, गणपती बाप्पा मंगलमूर्ती, म्युझिक प्लीज. अशा गोड गोजिरीला साजीला पाहिजे, ताई अशा गोड गोजिरीला साजीला पाहिजे, अशा गोड गोजिरीला साजीला पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. नवरा पाहिजे, अशा गोड गोजिरीला साजीरा पाहिजे. तिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, तिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. स्टॅच्यू आता बघू द्या. ताई हल्ली तू इथे बसू शकते. ताई ताई किती हलतेस तू, तू पण बाद झाली, तिथं बसू शकते. नमस्कार, व्यवस्थित ओके. ताई हल्ली, ताई बाद झाली. हसली ती फसली, ताई तू बाद झालेली आहे. अशा पद्धतीने हा 4 ताया बाद झालेल्या आहेत. हा, आणि त्याच्यामुळे ह्या ज्या सगळ्या 10 ताई आहेत, ह्या ताई गेलेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. हा, तेव्हा ह्या ज्या ताई 10 ताई गेलेत आपल्या पुढच्या खेळा. बाद झाली ताई. का हल्ली तू? आणि ही ताई बाद झालेली आहे असं मी म्हणणार नाहीये, कारण ऑलरेडी तुम्ही 10 ताई गेल्यात पुढच्या खेळामध्ये. अरे हे अगं ताई हलकी हलकी. सांगितलं मी एवढ्या 10 ताई गेल्यात पुढच्या खेळामध्ये. बरं बाई, हे घे ओव्हर ओव्हर. एकदा जोरदार नाही सगळ्यांसाठी झालं पाहिजे, सगळ्यांसाठी. व्हेरी. पहिल्या खेळातून 10 ताई आलेल्या आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे खुर्ची का मिरची. असं आहे की प्रत्येकीच्या हातामध्ये मिरची आहे, आणि त्या मिरचीला एक दोरा लावलेला आहे. त्या दोऱ्याचं जे सुरुवातीचं टोक आहे ते असं दातात पकडायचंय, आणि तुमच्या समोर सरबताची बाटली आहे. बाटलीमध्ये बरोबर हात न लावता बरोबर ती मिरची त्या बाटलीमध्ये बुडवायची.
जी ताई पहिली येईल ती पहिली, अर्थातच अशा 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, तुमच्यापैकी 5 ताई कोण आहेत ते आपण बघूया. जे सुरुवातीचं टोक आहे ते पकडा असं दातामध्ये. ओके, हा, आणि आता मिरची. हा, आणि हात सोडा, हात मागे, दोन्ही हात मागे, दोन्ही हात मागे. हा, सरळ उभे राहायचंय. 1 2 3 व्यवस्थित. हा, हात वरती करायचे गेले की. हा, 1 2 3 4 आणि निर्णय तुमच्या समोरच आहे. ज्या ताईंनी लवकरात लवकर ती मिरची त्या सरबताच्या बाटलीमध्ये बुडवलेली आहे ती ताई आहे ही ताई, त्याच्यानंतर ही ताई, मग ती ताई, ही चौथी ताई आणि ती 5वी ताई. या 5 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. आणि हा खेळ खूप छान आहे, एकाग्रता वाढवणारा असा हा खेळ आहे. आणि आता गणपती बाप्पा घरोघरी आलेले आहेत, गणेशोत्सवाचं सगळीकडे आनंदी वातावरण आहे, त्यामुळे खेळ सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने ठेवलेले आहेत. आता खेळ असा आहे की ह्या वेगवेगळ्या रंगाच्या फुलांच्या पाकळ्यांमधून भगव्या रंगाची ज्या पाकळ्या आहेत, म्हणजे झेंडूच्या फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या बाजूला करायच्या. जी ताई जास्तीत जास्त झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करेल ती असेल पहिली, त्यानंतरची दुसरी. ठीक आहे, ओके, रेडी? चला तर मग सुरू करूया या खेळाला. आणि त्यासाठी तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. वाह, हो हो, शाबाश. फक्त झेंडूच्या फुलांच्याच पाकळ्या पाहिजे आहे. 2 मिनिटाची वेळेची मर्यादा आहे. शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपलेली आहे आणि निर्णय झालेला आहे. ज्या 2 ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळामध्ये, आधी 2 नंबरची ताई आहे, तिने निवडलेल्या आहेत पाकळ्या 177 आणि ती ताई आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि 1 नंबरची ताई आहे. 1 नंबर, क्या बात आहे. त्या ताईंनी निवडलेल्या आहेत 205 पाकळ्या आणि ती ताई आहे ही ताई. क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि आपल्या या शेवटच्या खेळामध्ये 2 ताई इथे आलेल्या आहेत. ताई, तुझं आधी नाव सांग बरं. सुरेखा युवराज गुंड. आणि माहेर कुठलं? घारगाव, कळंब तालुका. आणि सासर? केज, बीड जिल्हा. छान आहेत. छान आहेत. ताई, तुझं नाव सांग बरं. सोनम गणेश सातव. आणि माहेर कुठलं? वाकड. आणि सासर? लवळे पिरंगुट. वा, तुम्हाला दोघींनाही खूप खूप शुभेच्छा. तुम्ही शेवटच्या खेळामध्ये आलेले आहात आणि या खेळातूनच होणारे विजेते आणि ती असणारे आजच्या भागाची हुकमाची राणी. खेळ काय तर तुम्हाला मी सांगतो, पण त्याआधी एक कथा मला इथे तुम्हाला सांगायची. ती कथा अशी आहे. मला एक सांगा, तुम्हाला माहिती आहे का की गणपती बाप्पाचं वाहन उंदीर हे कसं काय झालं? ती कथा अशी आहे की एकदा क्रौंच गंधर्व इंद्राच्या दरबारामध्ये खूप धुडगूस घालत होता. खूप, त्याचा इंद्राला खूप राग आला आणि म्हणून त्याने गंधर्वाला शाप दिला आणि त्याला उंदीर केलं. बरं, उंदीर झाल्यानंतर तो जमिनीवरती आला आणि एका ऋषी मुनींच्या आश्रमात गेला. तिथे सुद्धा तो धुडगूस घालत होता. तेव्हा त्या ऋषींनी गणपती बाप्पाची आराधना केली आणि गणपती बाप्पाने आपल्या हातातील फासे त्या उंदरावरती टाकले आणि त्या उंदराला अडकवलं. उंदराने गणपती बाप्पाची माफी मागितली आणि गणपती बाप्पाने सुद्धा खूप मोठ्या मनाने त्याला माफ केलं, पण आपलं वाहन मात्र त्याला करून घेतलं. तर अशी ही कथा आहे की गणपती बाप्पाचं वाहन उंदीर काय ते कळलं सगळ्यांना. किती मजेशीर कथा आहेत. खरं तर आपण या गोष्टींचा कधी विचार करत नाही किंवा कधी जाणून घेण्याचा प्रयत्न पण करत नाही. तशी ही खूप छान मजेशीर कथा आहे. आणि आता आपण सुरू करणार आहोत आपल्या खेळाला, कारण त्यातूनच होणाऱ्या आजच्या भागाची हुकुमाची राणी. तर खेळ असा असणार आहे की
तुमच्या समोर काही भाज्या ठेवण्यात येणार आहे. त्या ठेवून झाल्यानंतर तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात येणार आहे आणि मी जसं ज्या भाजीचं नाव घेईन ती भाजी पटकन तुम्ही ओळखून ती पटकन पकडायची. ओके, जी ताई जास्तीत जास्त भाज्या ओळखून दाखवेल ती असणार आहे विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. चला तर मग मी दोन्ही ताईंना विनंती करतो की त्यांनी यायचे आणि आधी त्यांनी ताईंच्या डोळ्याची पट्टी बांधायची. या बरं. आणि दोन्ही ताईंच्या डोळ्याची पट्टी बांधण्यात आलेली आहे. समोर भाज्या ठेवण्यात आलेल्या आहेत. भाज्या अत्यंत सोप्या सहज ओळखता येतील अशाच भाज्या आहेत आणि आपल्या नेहमीच्या वापरातल्या आहेत. ताई तुम्ही दोघी ताईंनी तयार आहेत? ओके, जी ताई जास्तीत जास्त भाज्या ओळखेल ती असणार आहे विजेती. ठीक आहे, तुमची वेळ सुरू होते. आणि पहिली भाजी आहे वांग. ओके, पहिल्यांदा ह्या ताईने वांग शोधून काढलेले, त्यामुळे 1 आणि 0 अशी गुणसंख्या झालेली आहे. आणि दुसरी भाजी आहे, थांबा थांबा लगेच पुढे नका जाऊ. दुसरी भाजी आहे सिमला मिरची. सिमला मिरची अरे क्या बात है. हा, व्हेरी गुड. सिमला मिरची शोधून काढलेली आहे ह्या ताईनी, त्याच्यामुळे 2 आणि 0 अशी गुणसंख्या झालेली आहे. तिसरी भाजी आहे टोमॅटो. शाबाश शाबाश, टोमॅटो शोधलेला आहे या ताईंनी, त्याच्यामुळे 2 आणि 1 अशी गुणसंख्या झालेली आहे. व्हेरी गुड. पुढची भाजी आहे बीट. शाबाश, हा या ताईंनी आधी शोधलेला आहे बीट. आणि पुढची भाजी आहे भाजी. कुठली भाजी माहिती आहे का? पुढची भाजी आहे कारलं. व्हेरी गुड, क्या बात आहे, शाबाश. पहिल्यांदा ह्या ताईने शोधून काढलेला आहे, त्याच्यामुळे 3 आणि 2 अशी गुणसंख्या झालेली आहे. आणि पुढची भाजी आहे बटाटा. आणि बटाटा ओळखलेला आहे ह्या ताईनी, त्याच्यामुळे 4-2 अशी गुणसंख्या झालेली आहे. आणि पुढची भाजी आहे मिरची. हा, पण ह्या ताईनी बरोबर ओळखलेली आहे, त्यामुळे 4-3 अशी गुणसंख्या झालेली आहे. आणि आता शेवटची भाजी आता बघूयात. टफ फाईट आहे. गाजर. क्या बात है, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. अर्थातच या ताईने गाजर बरोबर ओळखून दाखवलेला आहे. तेव्हा आता दोन्ही ताईंच्या पट्ट्या आपण सोडूया, म्हणजे त्यांनाच कळेल की कोण विजेती आहे. एकदा बघून घ्या काय काय भाज्या तुम्ही निवडल्यात ते. हा, हे असं करून जे काही निवडलेत ना, आणि निर्णय तुमच्या समोर आहे. विजेती ताई तुम्हाला माहिती आहे, ज्या ताईंनी जास्तीत जास्त भाज्या पटकन शोधल्या ती आहे ही ताई. आणि अर्थातच उपविजेती ठरलेली आहे ही ताई. क्या बात आहे ताई, तू उपविजेती ठरलेली आहेस, त्यामुळे सन मराठीकडनं तुला ही भेटवस्तू. कसं वाटतंय तुला? छान वाटलं, उपविजेती झालेली आहे, छान वाटलं की नाही? बरं, याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. नाही नाही, मग कसं बोलणार? कप घ्या आणि चहा प्या. हरकत नाही. आणि आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे सोनम सातव ताई, जिला मिळते गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांच्याकडून आकर्षक गिफ्ट हॅम्पर. खूप खूप अभिनंदन ताई. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा,
जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कसं वाटतंय ते हुकमाची राणी झालीस? खूप छान. डोळे का बरं पाणवले? कधी अशी गेम खेळले नाही मी, आज पहिल्यांदा खेळले. आज पहिल्यांदा खेळले आणि पहिल्यांदाच हुकुमाची राणी झालेली. आनंद अश्रू डोळ्यामध्ये. मला खूप छान वाटतंय आज. खूप छान वाटतंय. परत सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? मिस्टरांना, कारण मला गेम खेळायचा म्हणून ते त्यांचं काम सोडून हडपसर वरून खूप फास्ट इथे आले, का तर मुलांना सांभाळता येईल, मी किती गेम खेळू शकेल म्हणून. वा, एकदा जोरदार टाळ्या भाऊजींसाठी झाल्या पाहिजे. काही पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. मंडळी, आता गणपती बाप्पाच्या आरतीची वेळ झालेली आहे, तेव्हा मी तुमची रजा घेतो. भेटूया उद्याच्या भागात तुमच्या आवडत्या आणि धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल.